नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी अर्थशास्त्र हा विषय घेऊन येत आहे. आता अर्थशास्त्र या विषयामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आपण एका वेळेस जर कोणतं एखादं देसले वगैरेचं जर पुस्तक घेऊन बसलो तर त्याचं ठीक आहे, त्यामध्ये बरेचसे असे संकल्पना साध्या आणि सोप्या शब्दामध्ये दिलेले आहे. परंतु इयत्ता 12वीचं जर अर्थशास्त्र जर तुम्ही प्रथम जर अध्ययन केलं तर ते तुमच्यासाठी बेस्ट असतील. शिवाय 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ मी टाकत आहे. परंतु मी या व्हिडिओमध्ये काही आणखी म्हणजे कोणत्या गोष्टी डिस्कस करणार आहोत जेणेकरून म्हणजे एकाच विषयामधून काही अनेक विषयाचा आपला अभ्यास पूर्ण होतील. तर 12वीचा अर्थशास्त्र या विषयाची सुरुवात करूया. अर्थशास्त्राचे काही व्हिडिओ मी आधीच या चॅनलवर टाकलेले आहे, तर तुम्ही प्लेलिस्टवर मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या संपूर्ण पुस्तकामध्ये टोटल 10 चॅप्टर दिलेले आहे. हे 10 चॅप्टर आपण 10 ते 12 जे व्हिडिओ बनतील तर त्यामध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. पहिला चॅप्टर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. याचा परिचय म्हणजे याची व्याख्या देण्यात आलेली आहे आणि ते विस्तृतपणे आहे, तर ते आपण शॉर्टमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे लहान एखाद्या वस्तूचा लहान भाग आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे एखाद्या वस्तूचा मोठा भाग. जर पूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर एक उदाहरण घेऊया आपण, की समजा जर एखादा ग्राहक असेल आणि तो ग्राहक काय करते, समजा एखाद्या शॉपमधून एखादी खरेदी करत असेल आणि त्या खरेदी केल्यानंतर तो एखादी जर कोणत्या प्रकारचे मूल्य जर देत असेल आणि याची जे अर्थव्यवस्था आहे म्हणजे याची जे मूल्यमापन आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. पुन्हा एक वेळा सांगतो की एक व्यक्ती आहे, तो एखाद्या वस्तूसाठी एखाद्या शॉपमध्ये किंवा एखाद्या किराणा स्टोअरमध्ये जातो आणि एखादी वस्तू कंझ्युम करतो म्हणजे घेतो आणि त्या वस्तूला मोबदला म्हणून त्याने तो काही पैसे देतो. समजा जर त्याने एखादी वस्तूला 100 रुपये दिले असेल आणि ते 100 रुपये कोणाकडे गेले, या दुकानदाराकडे गेले, तर हे जे व्यवहार आहे हे व्यवहार सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये याचे म्हणजे याच व्यवहाराला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले जातात. तर मग स्थूल जे अर्थशास्त्र आहे, स्थूल अर्थशास्त्राची गणना कशामध्ये केली जाते तर मी ते सांगतो. आता हे सर्व जे वस्तू आहे, आता समजा भारतामध्ये जर टोटल जर जनसंख्या बघितली तर आपली आज 130-35च्या वर गेलेली आहे. कार्यकारी जर जनसंख्या जर विचार केला तर जवळपास 60%च्या वर कार्यकारी जनसंख्या आपल्या भारतामध्ये. आता कार्यकारी जनसंख्या म्हणजे अशी की जे भारतामध्ये काम करतात आणि सरकारच्या जे पैसा असतो सरकारकडे एकूण जो टॅक्स जमा होतो तर त्या टॅक्समध्ये म्हणजे काय करतो, आपले योगदान देतो. आता हे 60%च्या वर जे वर्क करतात म्हणजे ते काय करतात, आता समजा एखादा वस्तू प्रत्येक व्यक्ती हा टॅक्स देत असतो, तो कोणत्या ना इनडायरेक्टली कोणत्या ना कोणत्या वस्तूने तो टॅक्स भरत असतो. समजा जर एखादी सुईपासून असो की एखाद्या किराणा सामान असो की प्रवास करत असेल तर तो प्रवास भत्ता म्हणजे प्रवासासाठी पैसे देत असेल किंवा ते एखादी वस्तू घेत असेल ते, किंवा दान करत असेल कोणाला, किंवा म्हणजे ते पैसे कसा आपल्या भारतामध्ये जो घुमत असेल तर तो पैसा कोणापाशी जातो, सरकारपाशी शेवटी. म्हणजे तो कसा टॅक्स थ्रू इनडायरेक्टली. म्हणजे तो एखादी वस्तू घेत असेल, समजा एखादा पावडरचा डबा एखाद्या व्यक्तीने घेतला आणि त्या पावडरच्या डब्यासाठी तो जर 10 रुपये पेड करत असेल तर त्या 10 रुपयापैकी काही जो पैसा असतो तो टॅक्स थ्रू इनडायरेक्टली तो सरकारकडे जमा करतो. म्हणजे तो जो एकूण पैसा असतो तो जेव्हा सरकारकडे जातो तर त्याला म्हणतात त्याचे जे मूल्यमापन म्हणजे त्याचा जो अभ्यास होतो तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे टोटल जेवढे लोक राहतात भारतात, म्हणजे आता भारतामध्ये जेवढे वर्क करतात तेवढ्याचा प्लस केला जातो आणि तो जातो सरकारपाशी टॅक्स थ्रू. म्हणजे कोणत्याही प्रकार टॅक्स असो, नफा असो, व्याज असो, म्हणजे एखादं सरकार कोणाला कर्ज देत असेल आणि तो व्यक्ती किंवा ती बँक त्या सरकारकडे ते व्याज देत असेल, इंटरेस्ट भरत असेल तर तो पैसासुद्धा सरकारकडे जमा होते. एक कर्जा थ्रू जमा होते, व्याज थ्रू जमा होते, खंड भाडे थ्रू मिळते. म्हणजे समजा जर एखादी सरकारी जागा असेल आणि कोणी व्यक्ती जर तिथे वापरत असेल तर त्याचे खंडसुद्धा तो सरकारपाशी जमा करतो. तर हे सर्व पैसे या सर्व पैशाचा जो व्यवहार आहे तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये मोजला जातो. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये फक्त एखादी व्यक्ती, वैयक्तिक संस्था किंवा एखादा वैयक्तिक लिमिटेड एरियामध्ये असलेला उद्योग
त्याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये ह्या सर्व त्यामध्ये सर्वच येतात. व्यक्ती येतात, उद्योग येतात, वैयक्तिक संस्था येतात, मोठे मोठे उद्योग येतात आणि या सर्वांचा जेव्हा पैसा सरकारपाशी जमा होतो तर त्याला म्हणतात GDP. GDP म्हणजे अंतर्गत जे भारतामध्ये अंतर्गत उत्पादन होतात त्याचा प्लस एकूण उत्पन्न म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. आणि त्याचं सरकारपाशी GDP असो या NDP असो, NDP आणखी संज्ञा आहे ते आपण पाहूया समोर. तर ह्या सर्व थ्रू त्यांच्याकडे सरकारकडे जमा होतात. ठीक आहे, पुढे पाहूया. आता या संपूर्ण पुस्तकाचा जर विचार केला तर पुस्तक हे वाचणं यासाठी महत्त्वाचे आहे की आता जे एक्झामचे प्रश्न आहे आपल्याला MPSC एक्झाममध्ये जास्त करून टिपिकल आणि स्ट्रॉंग प्रश्न विचारले जात आहे. तर म्हणून याबद्दल काही माहिती आपण थोडीशी घेण्याचा प्रयत्न करूया. जसं आता या पेजमध्ये दिलेली आहे. रॅग्नर फिश हे नॉर्वेचे अर्थतज्ज्ञ होते. त्यांचा उल्लेख या चॅप्टरमध्ये यासाठी घेण्यात आला की रॅग्नर फिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना सर्वप्रथम मांडल्या होत्या. म्हणजे जे अर्थसंकल्पीय संकल्पना आहेत त्यांनी सर्वप्रथम मांडल्या होत्या. ते कशाबाबत? सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राबाबत. तर त्यांनी एक व्याख्या त्यांच्या जे जगापुढे मांडली ती म्हणजे व्यापार चक्रामध्ये जे लेखामध्ये सर्वप्रथम जे वैयक्तिक उद्योग असतात त्यांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि समग्र अर्थशास्त्र म्हणजे जे वैयक्तिक उद्योग मिळून जे समग्र अर्थशास्त्राचा पाया घालतो तर त्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये गणले जाते. तर त्यांनी या जे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र यांचा या पुस्तकामध्ये लेखांमध्ये उल्लेख केला. त्यामुळे त्यांना 1969 साली अर्थशास्त्राचे प्रथम नोबेल पुरस्कार देण्यात आले. तर ते नोबेल पुरस्कार त्यांना जॉन टिम्बरचेन यांच्या समेत प्राप्त झाले. आता या सभेत जर आपल्याला लक्षात येते की 1969मध्ये भारतामध्ये कोणत्या घटना झाल्या होत्या. तर 1969मध्ये भारताची सर्वात म्हणजे अशा घटना जर बघितल्या तर आपल्याला त्यावेळेस भारतामध्ये इंदिरा गांधी याची सरकार होती. इंदिरा गांधी त्यावेळेसची पंतप्रधान होती भारताची. आणि त्याच वेळेस जे राष्ट्रपती होते ते होते झाकीर हुसेन. झाकीर हुसेन हे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते. आणि त्यांचा याच वर्षी अचानक मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या जागी व्ही गिरी हे भारताचे राष्ट्रपती झाले. आणखी एक घटना अशी झाली होती 1969मध्ये की 1969मध्ये इंदिरा गांधी यांनीच भारतातील जे 14 बँक आहेत त्याचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. आणखी एक घटना झाली होती की 1969मध्ये इस्रोची स्थापना करण्यात आली. आणि याच वर्षी जे आपले बुद्धिबळाचे विश्वविजेते आहे विश्वनाथन यांचा सुद्धा जन्म 1969मध्ये झाला होता. ठीक आहे, बरीपैकी माहिती घेतलेली आहे. आता पुढे पाहूया. पुढे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे एक ऐतिहासिक वाटचाल दाखवली गेलेली आहे आपल्यासमोर की सूक्ष्म अर्थशास्त्र जे अर्थशास्त्राची जे समजा आलेलं आहे तर त्याची सुरुवात कधीपासून झाली त्याचे विश्लेषण करताना प्रारंभी जर कालावधी बघितला तर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा कालखंड दिसतो. म्हणजे प्रारंभीचा जो कालखंड आहे तो सनातनवादी होता. त्यामध्ये ॲडम स्मिथ होते, डेव्हिड रिकार्डो होते, JS मिल होते. आणि त्यानंतर जो कालखंड होता तो होता नवसनातनवादी. त्यामध्ये प्रोफेसर मार्शल म्हणजे यांचा समावेश केला जातो. प्रोफेसर मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ 1890मध्ये प्रकाशित केला. आणि त्यानंतर बरेचसे असे अर्थशास्त्रज्ञ झाले जसे प्राचार्य पिगू, JR हिक्स, प्रोफेसर सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन यासारखे जे अर्थशास्त्रज्ञ हे सर्व जे अर्थशास्त्रज्ञ मी तुमच्यासमोर सांगत आहे तर या सर्वांना म्हणजे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक प्राप्त झालेले आहे. आता पुढे पाहूया स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. याआधी आपण बघितलं होतं सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. आता पाहूया आपण स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल. स्थूल अर्थशास्त्राच्या ऐतिहासिक वाटचालमध्ये 2 प्रकारचे उदाहरण दिलेले आहे. एक आहे 16व्या शतक, 17व्या शतक आणि 18व्या शतक. 16व्या आणि 17व्या शतकामध्ये व्यापारवादी विचारवंत अस्तित्वात होते. त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्तीची संकल्पनाचे विश्लेषण केले. तेच विश्लेषण 18व्या शतकातील निसर्गवादी विचारवंतांनी सुद्धा मांडले होते. म्हणजे या 2 शतकामध्ये म्हणजे 16व्या 17व्या शतकात आणि 18व्या शतकामध्ये वेगवेगळे अर्थशास्त्रज्ञ अस्तित्वात होते. पहिले होते
व्यापारवादी विचारवंत आणि दुसऱ्यात होते निसर्गवादी विचारवंत. या सर्वांनी राष्ट्रीय उत्पन्न आणि संपत्तीची संकल्पनेचे वैशिष्ट्य म्हणजे विश्लेषण केले. पुढे पाहूया. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती दिलेली आहे. म्हणजे हे व्याप्ती कुठपर्यंत आहे. मी आधीच सांगितलेलं सूक्ष्म अर्थशास्त्र हा विशिष्ट क्षेत्राशी निगडित असते. समजा जर भारताचा जर भाग घेतला तर यासाठी एक तुम्हाला उदाहरणावरून सांगण्याचा प्रयत्न करतो या की तुम्ही हे म्हणता ऐकलीच असेल की थेंबे थेंबे तळे साचे. आता या थेंबा थेंबा म्हणून तळे साचले जाते. आता हे थेंब थेंब म्हणजे असे समजा की तुम्ही जे भारतातली जनता आहे 130 करोड, तर हे जनता आहे समजा. यामधले जे कार्यकारी लोक राहतात, जे पैसे ज्यामुळे राष्ट्राकडे पैसे जमा होतो. जसं समजा तुम्ही जर एखादी वस्तू घेत असेल तर तुमच्या थ्रू सरकारकडे पैसा चालला टॅक्सने, मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे. तर हे थेंबे थेंबे समजा तुम्ही आहे, हे भारतातली जनसंख्या आहे, लोकसंख्या आहे. तर यापासून जो पैसा जमा होतो, समजा हे तळं तयार झाले, तर हे तळं म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि हे आतमधले जे लोक आहे जे वर्क करतात, एखादा छोटासा उद्योग असेल, एखादी कौटुंबिक संस्था असेल, ज्याची इनडायरेक्टली थ्रू सरकारकडे पैसा जमा होत असेल, तर याचे अध्ययन केले जाते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये. आणि या संपूर्ण याचे जे अध्ययन आहे ते मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केले जाते. मी हे पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो कारण हे तुमच्या लक्षात येतील. तर ठीक आहे, हा चार्ट पाहूया. या चार्टमध्ये वस्तूची किंमत दिलेली आहे, उत्पादन दिले आहे आणि आर्थिक कल्याण दिलेलं आहे. याची सिंपलच्या उदाहरणा थ्रू आपण समजून घेऊया की वस्तूची किंमत त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असते. आता हे कसं, तर समजा आता मी तुम्हाला एक्झाम्पल देऊया की आता सध्या स्मार्टफोनची मागणी खूप प्रमाणात होत आहे. परंतु पूर्वी म्हणजे याच 20 वर्षाआधी स्मार्टफोनचं नाव नव्हते किंवा 10 वर्षाआधी स्मार्टफोन नव्हते. तर आता स्मार्टफोनची मागणी असल्याच्याने जो एक कंपनी आहे स्मार्टफोन बनवणाऱ्या, ते काय करतील, जास्तीत जास्त उत्पादन करतील. जास्तीत जास्त उत्पादन केल्यानंतर काय होतात, त्यातील ग्राहकांवर म्हणजे त्याचा प्रभाव या किमतीवर पडतात, वस्तूच्या किमतीवर. म्हणजे स्मार्टफोनचा आता समजा क्रेज चाललेला आहे, म्हणजे ट्रेंड चाललेला आहे स्मार्टफोनचा. तर या स्मार्टफोनसाठी विविध कंपन्या बाजारामध्ये उतरवत आहे. म्हणजे जेवढ्या बाजारामध्ये उतरत आहे तर तेवढ्या जे कंपन्या आहेत ते स्मार्टफोनची समजा उत्पादन करत आहे. आपण बघितलेलं आहे बरेचसे जे कंपन्या स्मार्टफोनच्या आता बाजारामध्ये उतरलेल्या आहे. तर जेवढं जास्त बाजारामध्ये उतरतील तर तेवढं कॉम्पिटिशन वाढतील आणि कॉम्पिटिशनमध्ये काय होतील, त्या प्रोडक्ट्स आहे, ती जी वस्तू आहे त्याच्यावर परिणाम पडतील. म्हणून मागणी आणि पुरवठा हे खूप डिपेंड करते वस्तूच्या किमती निर्धारण. आता पुढचा पॉईंट पाहूया. पुढच्या पॉईंटमध्ये उत्पादनबद्दल माहिती दिलेली आहे. उत्पादन म्हणजे काय, तर मी पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ज्या वस्तूची समजा मागणी होत असेल तर कंपनी काय करतात, त्या वस्तू म्हणजे ज्या वस्तूची मागणी जास्त त्या वस्तूचे उत्पादन करतात. परंतु जर समजा एखाद्या ग्राहकाने समजा 10,000ची एखादी वस्तू घेतली, समजा मोबाईल फोन वगैरे घेतला, तर तो फायनल प्राईजने तो त्या एखाद्या स्टॉकिस्टला देतो किंवा एखाद्या दुकानदाराला देतो. परंतु ते जे 10,000ची वस्तू आहे त्याला ॲक्च्युअलमध्ये उत्पादन करताना किती खर्च लागला, तर त्याचे मूल्यमापन या उत्पादन पद्धतीमध्ये घेतले जाते. हे उत्पन्न पद्धत आहे आणि म्हणजे ही किंमत कशा पद्धतीने काढली जाते आणि उत्पादन केले जाते. आता उत्पादन करताना आता ॲझ्युम करूया आपण की त्या समजा संपूर्ण वस्तूला बनवत्या वेळेस त्याच्यामध्ये खंड, समजा जर एखादी कंपनी असेल आणि ते भाडेतत्वावर जर काम करत असेल, एखादी भाड्याने जागा घेतली असेल आणि त्यामध्ये जर ती कंपनी कार्य करत असेल, तर त्या जागेचं त्याला खंड द्यावा लागतो, म्हणजे भाडे द्यावं लागते. किंवा त्यामध्ये वर्क करणारे जे लोक असतात त्यांना वेतन द्यावे लागते. आणि समजा जर त्या कंपनीने एखाद्या ABC बँक असो या KBC बँक असो, तर या बँकेपासून त्याने जर लोन घेतलं असेल तर त्याचा व्याज त्याला द्यावे लागतं. शिवाय या सर्व करून समजा जर त्याला 9,000चा खर्च लागत असेल, हे सर्व करून जर म्हणजे त्याने त्यामध्ये व्याजही ॲड केला, वेतनही ॲड केला आणि खंडसुद्धा ॲड केला, आणि त्या संपूर्ण मोबाईल फोनला तयार करण्यासाठी त्याला जर 9,000 खर्च लागत असेल, तर तो त्याचा नफा ॲड करून ती वस्तू प्रोडक्ट समोर विकतो. तर समजा त्याने 9,000 त्याची टोटल कॉस्ट लागली असेल आणि मग त्याला नफ्याची बी गरज असेल, तर तो काय करतो, 500 रुपये ॲड करतो त्याच्या नफ्याचे. मग टोटल याची प्राईज होतो 9,500. मग ते पुढे समोर जात असतं, जसं ट्रान्सपोर्टिंग असेल, ट्रान्सपोर्टिंग ॲड केल्या जाते.
किंवा स्टॉकिस्ट जे मोठे मोठे जर डिस्ट्रीब्युटर असतात ते ॲड केले जाते, स्टॉकिस्टचे ॲड केले जाते, रिटेलचे ॲड केले जाते आणि फायनल जे म्हणजे समजा ऑक्टाईड ड्युटी वगैरे असते ते सुद्धा देऊन मग फायनल प्राईस ग्राहकापर्यंत जाते आणि मग ते ग्राहकांपर्यंत ते वस्तू पोचले जाते. तर या सर्व वस्तूचे म्हणजे उत्पादन या पद्धतीमध्ये त्याचे मोजमाप केले जाते. शेवटी आहे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आर्थिक कल्याणाचे सिद्धांतामध्ये 3 पॉईंट दिलेले आहेत. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्रम. आता यामधला आपण पहिले डिस्कस केलेलं आहे. उत्पादन केल्यानंतर त्या फोनचं काय केलं, उपभोग केला त्या व्यक्तीने आणि त्या उपभोग केल्यानंतर ते जे व्यक्तीने त्या वस्तूचे मूल्य मोजले आहे त्यामुळे आर्थिक विकासाला त्याबाबत काय झालेलं आहे म्हणजे त्याचा उपयोग झालेला आहे आर्थिक विकासाशी. म्हणजे जर विचार केला तर आपल्या अशा लक्षात येतील की एखाद्या व्यक्तीनं समजा एखादी वस्तू घेतली असेल आणि एकच व्यक्ती घेऊ शकत नाही. म्हणजे भारतामध्ये जे वस्तू घेतली तर त्याचा हातभार संपूर्ण जगाला जातो. तर हे जे मूल्यमापन केले जाते तर ते सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. ठीक आहे, पुढे पाहूया. यामध्ये हे पॉईंट्स जे आपण ऑलरेडी बघितलेले आहे. आता पुढे पाहूया की सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये दिली आहे आणि समोर दिलेले आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व. तर याचे समजा वैशिष्ट्य आणि महत्त्व याचे जे पॉईंट्स पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनलवर याची जे PDF आहे ते टाकलेली आहे. तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलचं नाव डिस्क्रिप्शनमध्ये देतील तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला आवश्यक असेल तर. 12वीच्या विद्यार्थ्यांजवळ जर पुस्तक असेल तर काही हरकत नाही आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तर या भागामध्ये आपण जो सूक्ष्म अर्थशास्त्र आहे तर ते घेतलेलं आहे. तर पुढचा जो दुसरा पार्ट आहे त्यामध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सूक्ष्म अर्थशास्त्र तुम्हाला बऱ्यापैकी समजलं आहे हेच मी समजून घेतो आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ इथं स्किप करूया. त्यानंतर आपण दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये स्थूल अर्थशास्त्राबद्दल मी दुसरा व्हिडिओ लवकरच टाकत आहे.